तुम्हाला सुद्धा अशक्तपणा जाणवतो का? तुमच्या हड्ड्यांमधून कटकट असा आवाज येतो का? वजन खूप वाढलेलं आहे, व्यवस्थित पोट साफ होत नाही, ॲसिडिटी, अपचन, गॅसेस यासारख्या समस्या आहेत. म्हणजे अनेक पोटाच्या समस्या आहेत, एनर्जी कमी झालेली आहे किंवा संभोग शक्ती कमी झालेली आहे, शरीरामध्ये उत्साह जाणवत नाही, अशा विविध प्रकारच्या समस्या जर असतील तर मी तुम्हाला अगदी एकदम घरगुती एक प्रयोग सांगत आहे. याने अनेक लोकांना रिझल्ट आलेले आहेत. अनेक लोक मला इंस्टाग्रामवरती मेसेज करतात, त्यांच्या समस्या सांगतात. तर माझ्या इंस्टाग्रामची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या जाईल. तर ज्या लोकांना संभोग शक्ती वाढवायची आहे ते घरगुती प्रयोग मागत आहेत, त्याच्यासाठी मी एक अत्यंत अनुभूत चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला असा प्रयोग सांगत आहे. घरच्या घरी तयार करू शकता आणि कसल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत. आहेत तर फायदेच आहेत. शरीरातली उष्णता प्रचंड कमी होते. उष्णतेचा आणि संभोग शक्तीचा काय संबंध आहे माहिती आहे का? कारण की शरीरामध्ये जशी जशी उष्णता वाढेल, उष्णता कशाची वाढते? आपल्या घाणीतून जे आपण पोट व्यवस्थित साफ झालं नाही, तो मळ शरीरामध्ये साठत चालला, रक्तामध्ये मिसळत चालला, तर तीच घाण दिमागाकडे जाते. त्याच्यामुळे फ्रेश वाटत नाही, व्यवस्थित पोट न साफ झाल्यामुळे दिवस अत्यंत उदासवाना जातो. म्हणून पोट साफ होण्यासाठी आपली लाईफस्टाईल चांगली असली पाहिजे, आपला डाएटसुद्धा चांगला असला पाहिजे आणि अत्यावश्यक तिथे आपण या औषधी प्रयोगांचा सुद्धा उपयोग करू शकतो. याला औषधी म्हणता येणार नाही, एक प्रकारचा आहारच आहे. परंतु आहार औषधी असा एक आयुर्वेदामध्ये शब्द येतो. म्हणजे काय आहे? आहार हीच आपली औषधी आहे. त्यामुळे दुसरी कोणती मेडिकलवरची औषधी खाण्याची गरज पडणार नाही. तर काय करायचं? सर्वांच्या परिचयाचं असलेलं आपलं अंजीर असते, जे सुकी अंजीर असतात, मार्केटमध्ये भेटतात. अंजीर आणायचे किंवा जेवढं तुमचं वजन आहे असं धरून त्याला 2-3 अंजीर हे रात्रीला पाण्यामध्ये एकदा धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्ये भिजू घालायचे. 1 ग्लास पाण्यामध्ये भिजू घालायचे आणि त्याच्यानंतर त्याला काय करायचं? रात्रभर त्यामध्ये राहू द्यायचं आणि सकाळी उठल्याबरोबर ते पाणी पिऊन घ्यायचं आणि ते अंजीर तसेच राहू द्यायचे. त्याच्यानंतर तुमचा योगा, प्राणायाम, पोट सफाई वगैरे, तोंड गिंड सगळ्या काही गोष्टी करून याचे तोंड वगैरे धुणं झाल्यानंतर 1 ग्लास दूध घ्यायचं. दुधामध्ये खडी साखर जी मिश्री असते, धागेवाली मिश्री, औषधी साखर, ती घ्यायचं, तिचे चूर्ण करायचं. म्हणजे चूर्ण एकदाच मिक्सरमधून करून तयार करून ठेवायचं. 1 चमचाभर त्याच्यामध्ये चूर्ण आणि सोबतच हे जे अंजीर जे आहेत ते अंजिराचं सुद्धा मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं, त्याची पेस्ट बनते आणि ती सगळी पेस्ट त्या दुधासोबतच मिक्स करायची आणि त्याला अंजीर शेक असे म्हणतात. दुधासोबत घेतल्यामुळे तो अंजीर शेक सकाळी सकाळी प्यायचा. त्याच्यामुळे तुमचं वजन नियंत्रित होईल, त्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागणार नाही, एनर्जी वाढेल, पोट सफाई होईल, पोटामध्ये फायबर जातील, गट हेल्थ चांगली होईल. असे अनेक अंजिराचे फायदे येतात. तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्स वाढतील, शरीरामध्ये B12 कमी झाला असेल, हिमोग्लोबिन कमी झाला असेल, ते सर्व प्रकारचं बूस्ट होईल आणि नॅचरली ते शरीराला मिळेल. तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारची लालिमा येईल. असा हा प्रयोग तुम्हाला जवळपास 1.5 महिना ते 3 महिन्यापर्यंत करायचा आहे. अत्यंत बेस्ट रिझल्ट येतील. जर तुमचं या प्रयोगाबाबत तुमचे अनुभव काय आहेत हे कमेंटमध्ये जरूर सांगायचे, जेणेकरून दुसऱ्यासुद्धा लोकांना करायला प्रोत्साहन येईल.